योगेश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं पूर्वनंदनं सुरारि गर्वचर्वणं। आई काय म्हणालास? पुन्हा हाक मार। आई हो बाळा, तू माझा पुत्र आहेस। गिरिजातनय गौरी पुत्र विनायकाचा, गिरिजातनय गौरी पुत्र विनायकाचा। विनायक, तू कुठे येतोयस माझ्या मागे? तू जाशील तिथे? अरे बाळा, मी स्नानगृहात चाललीये। मी स्वामींसाठी तयार व्हायला चाललीये। तू शिवालयाबाहेर थांबशील? थांबेन, अवश्य थांबेन। शिवालयाबाहेर थांब आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस। हो आई, काहीही झालं तरी मी तुझ्या आज्ञेचं पालन करीन। विनायक, पाहिलत ना कोण आलंय? स्वामी आलेत। माता पार्वती कुठे आहेत? आई स्नानासाठी गेली आहे। ती बाहेर येईपर्यंत कोणालाही प्रवेश नाही। कोण आहात तुम्ही? मी तुझा पिता आहे विनायक, तुझा पिता आहे विनायक, तुझा पिता आहे विनायक। पिता? माझे पिता? माझी आई किती सुंदर आहे, माहित तरी आहे का? आणि तुम्ही? माझे पिता तर कोणा राजकुमारासारखे असणार। विनायक, तुम्ही शांतपणे माझं ऐकणार आहात का? जोपर्यंत माझी आई येऊन मला सांगत नाही की ते माझे पिताश्री आहेत, तोपर्यंत ते माझ्यासाठी फक्त अघोरी आहेत, अघोरी। तू हट्टीपणा करतोयस विनायक। तुमच्या दृष्टीने हा हट्टीपणा असेल, परंतु माझ्या दृष्टीने हे कर्तव्य पालन आहे। माझ्या क्रोधाला अधिक आवाहन करू नकोस। उचला शस्त्र आणि करा प्रहार। विनायक, उठ ना, उठ विनायक। बघ बाळा, आई कधीची हाक मारते तुला। विनायक उठ, काहीतरी करा स्वामी, आपल्या विनायकाला पुनर्जागृत करा स्वामी। नाही पार्वती, मी विनायकाला पुन्हा जीवनदान देऊ शकत नाही। का नाही देऊ शकत तुम्ही जीवनदान? तुम्ही निर्माण केलेली ही सृष्टी, ही आकाशगंगा, हे ग्रह नक्षत्र जेव्हा मी नष्ट करेन, तेव्हा जाणवेल तुम्हाला एका आईचं दुःख। विनायकाला पुनर्जीवन द्यावंच लागेल। नंदी, शिवगणांसोबत उत्तर दिशेला जा आणि जो प्रथम सजीव प्राणी दिसेल त्याचं मस्तक घेऊन ये। ओम नमः शिवाय। नंदी, आपली प्रतीक्षा पूर्ण झाली। नीलतनु लंबोदर गजमुख साकार तू, तिन्ही लोकी वंदनीय अविजित ओंकार तू। व्यापुनी कण कण विराट विश्वरूपधारी तू, व्यापुनी कण कण विराट विश्वरूपधारी तू। भवतारक अंगारक अटल विघ्नहारी तू। आई, आई, हे आई। वरद हस्त हे गण गण नायका।